आणि आता पाहूया सैफवर जो हल्ला झालेला आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। शाहरुख खानच्या घराची ही रेकी मन्नत बंगल्याबाहेर 14 जानेवारीचा रात्रीचा व्हिडिओ समोर। शिडीचा वापर करून अज्ञाताकडून घरात डोकावण्याचा प्रयत्न। सैफ अली खानच्या प्रकृतीत सुधारणा, सैफ चालतोय आणि बोलतोय, लीलावतीच्या डॉक्टरांची माहिती। सैफला आयसीयू मधून काढून 11व्या मजल्यावरील स्पेशल सूट मध्ये ठेवण्यात आलं। ची तब्येत एकदम छान आहे। त्यांना आज मी चालवलं, तर काही प्रॉब्लेम नाही चालण्यासाठी। बेड रेस्ट सांगितलेली आहे, म्हणून आम्ही त्यांना आयसीयू मधून आज स्पेशल रूम मध्ये शिफ्ट करत आहोत। ते आउट ऑफ डेंजर आहेत पण आणि स्टेबल पण आहेत। सैफ अली खानच्या इमारतीतील नवा व्हिडिओ समोर। आरोपी इमारतीत जातानाची दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद। बिल्डिंगमध्ये शिरल्यानंतर तोंड झाकून आरोपी पायऱ्या चढत असल्याचं दृश्य। सैफ अली खानवरील हल्ल्या प्रकरणात एक जण ताब्यात, मुंबई पोलिसांकडून संशयिताला अटक। मुंबई पोलिसांनी केली संशयिताची चौकशी। आरोपीची ओळख पटवण्यासाठी खान कुटुंबियांची मदत। हल्लेखोराला कर्मचाऱ्यांपैकी कुणी घरी प्रवेश दिला का, शोध सुरू। सैफला रुग्णालयात नेतानाच हल्लेखोर पळ काढण्यात यशस्वी झाले, सूत्रांची माहिती। पोलिसांकडून सैफच्या घरातील नोकर आणि कर्मचाऱ्यांची 5 तास चौकशी। सैफच्या घरात जबरदस्तीने शिरण्याचा प्रयत्न दिसत नाही, सूत्रांची माहिती। सैफच्या शरीरातून काढलेला धारदार हेक्सा ब्लेडचा तुकडा पोलिसांकडून जप्त। अधिक तपास सुरू। सध्या सैफ अली खानची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती। सैफ अली खानला लीलावतीत पोहोचवणारा ऑटो ड्रायव्हर समोर। रुग्णालयात दाखल होताच सैफ अली खानने स्वतःची ओळख सांगितली। मैं सैफ अली खान, जल्दी स्ट्रेचर लाव, असं सैफ म्हणाला। रिक्षा चालकाची माहिती। उतरे हैं, उतरने के बाद जब स्टाफ को बुलाया गया है स्ट्रेचर मंगाने के लिए कि मैं सैफ अली खान हूँ, फटाक से स्टाफ बुलाओ, सॉरी। तो इसके लिए जब बोला है तब मुझे पता चला कि ये सैफ अली खान है। सैफ अली खान हल्ला प्रकरणात पोलिसांकडे बरेच क्लू। पोलीस त्यावर काम करतात। पोलीस लवकरच कारवाई करतील, आरोपीला ताब्यातही घेतील। मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीसांची माहिती। या संदर्भात जी माहिती आपल्याला पोलिसांनी दिलेली आहे त्याच्या पलीकडची माहिती आता तरी नाही। बरेच क्लू पोलिसांकडे आहेत, त्याच्यावर पोलीस काम करत आहेत। मला विश्वास आहे की लवकरच पोलीस या संदर्भातला जो काही कारवाई करायची आहे ती पूर्ण करतील। अभिनेते रितेश देशमुखने घेतली सैफ अली खानची भेट। लीलावती रुग्णालयात जाऊन केली विचारपूस।